हॅलो एव्हरीवन. तर आज ठरलं तर मगमध्ये फोटो पाहत राहते सायली आपल्या रूममध्ये. पूर्ण आजीनं दिलेले फोटो बघत राहते. तर सायलीला असं वाटते की ही व्यक्ती जे फोटोमध्ये आहे तिचा तर मी राग करते, पण हा फोटो बघितला तर काहून असं वाटते की ती आपल्या जवळची आहे. तेवढ्यात अर्जुन उठतो रात्री आणि अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, ते फोटो पूर्ण आजीला वापस कर, कारण तू फोटो बघत बसते आणि तुला प्रियाची आठवण येते आणि तू आपल्या बाळाची काळजी करायला हवा. तू फक्त आणि फक्त आपल्या बाळाचाच तुझ्या मनामध्ये विचार असायला पाहिजे. तू ते फोटो उद्या पूर्ण आजीला देऊन दे. इकडे सचिन साक्षीला म्हणतो की अर्जुनकडे पुरावे आहेत, तर तो आपलं अफेअर सिद्ध करतो आणि अस्मिता पण पोटगी घ्यायला तयार आहे. तर सचिन चिंता करत असतो. तर साक्षी म्हणते आपलं अफेअर सिद्ध करायला साक्षी जगात राहिलीच नाही तर म्हणजे या जगात जिवंतच नाही राहिली तर तर सचिन तिच्याकडे बघतो. तर म्हणजे साक्षी म्हणते की मी प्लॅस्टिक सर्जरी करून घेणार. तर सचिन म्हणतो की तू खरोखरच हे तुला लागलं होतं की स्वतःच हे केलं. तर साक्षी म्हणते हो, मी स्वतःहूनच हे केलं, कारण मला हा चेहरा पाहिजेच नाही. प्रताप, अश्विन, कल्पना सगळे, अर्जुन सगळेच कोर्टात जायला निघतात. तर सायली त्यांना दही साखर देते. सायली जाऊ शकत नाही कोर्टामध्ये, कारण सायलीला थोडं चक्करसारखं वाटत असतं. अर्जुन म्हणतो की बरोबर तू पाणी पी, 2.5 लिटर पाणी पिणं तुला जरुरी आहे. इकडे सचिन आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात घेऊन जातो आणि आपल्या आईवडिलांना सचिन म्हणतो की माझ्या मागे गुंडे लागले आहेत ना, कर्ज असल्यामुळे, तर घरी कधी पण येऊ शकतात, ते गुंडे कधी पण येऊ शकतात, म्हणून तुम्हाला तुमच्या सोयीसाठीच इथे, सेफ्टीसाठीच इथे मी आणलेलं आहे. बस थोड्या दिवस राहा आणि मी तुम्हाला इथून घेऊन जाणार. अन्नपूर्णा आजी खाली राहतात. सायली त्यांच्यासोबत बोलत असते. अन्नपूर्णा आजी म्हणतात की सायली, सॉरी, प्रिया म्हणते सायली कुठे गेली. आजी म्हणतात प्रिया सायली कुठे गेली. तर प्रिया म्हणते की, म्हणजे जे आता सध्या सायली प्रिया बनलेली आहे ती प्रिया म्हणते की सायली मधुभावला घेऊन मुंबईच्या दवाखान्यामध्ये गेली आहे. सायली अश्विन भाऊजीला म्हणते की अन्नपूर्णा आजीने जी गोष्ट काढली, तुम्ही एवढे चिडले काय बाळाचा विषय काढला तर. अश्विन म्हणतो सायली वहिनी, तुम्ही बरोबर सांभाळून घेत आहे वेळेवर, म्हणून जमत आहे पूर्ण आजीचं. तर सायली म्हणते पण तुम्ही का चिडले अश्विन भाऊजी, बाळ तर नाही आहेस ना, आणि ते कधी होणार पण नाही, तर त्या गोष्टीला तुम्ही काय चिडले. त्यावर अश्विन म्हणतो की त्या बाईला झालेलं मूल मी कधीच स्वीकारणार नाही, म्हणजे झालंही असतं तर मी कधीच स्वीकारणार नाही, कारण त्यांनी घरच्या लोकांना सांगितलेलं नाही. असे म्हणत अश्विन बाहेर निघून जातो. तेवढ्यातच अस्मिता येते आणि चुपचाप अस्मिता निघून जाते आणि तिच्या मागे अर्जुन आला. तर सगळेच येतात, कल्पना, प्रताप. तर सायली विचारते की काय झालं कोर्टामध्ये आज आणि खूप उशीर झाला. तर अर्जुन म्हणतो की तो वाटेल तो खोटं बोलत होता कोर्टामध्ये. कल्पनाताई बोलतात की सायली थोडं सांभाळ अस्मिताला, एकही शब्द ती बोलली नाही. कोर्टापासनं ती चुपचापच आहे. खरं म्हणजे यावेळी आपण सगळेजण सायलीची काळजी घ्यायला हवी, पण असं होत आहे की सायलीलाच आपल्याला आपली काळजी घ्यावी लागत आहे सगळ्यांची. तर प्रताप म्हणतात की अर्जुन, आता तुलाच सायलीची काळजी घ्यावी लागेल. सायलीच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुला पूर्ण कराव्या लागतील. तर आजची कहाणी संपली. प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा.